नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे. मंडळी, मुंब्रा येथील MIMच्या नवनिर्वाचित नगरसेविका सहर शेख यांनी काही दिवसांपूर्वी एक स्टेटमेंट दिलं होतं भर सभेमध्ये की आम्ही मुंब्रा हे शहर संपूर्णपणे हिरवं करून टाकू. त्यानंतर संबंध महाराष्ट्रात नव्हे पूर्ण देशामध्ये त्यांच्यावरती आरोप प्रत्यारोप हे दाखल झाले. त्यानंतर बहुतेक ठिकाणी आंदोलन देखील करण्यात आली. त्यानंतर भाजपचे नेते किरीट सोमाय यांनी त्यांच्या विरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देखील दाखल केली व पोलिसांनी त्यानंतर सहर शेख यांना माफी मागण्याकरता भाग पाडले. मात्र सहर शेख यांनी माफी मागितली नाहीत. हे जे प्रकरण होते हे संबंध महाराष्ट्रामध्ये चर्चेला आलं. त्यानंतर MIMचे माजी खासदार छत्रपती संभाजीनगरचे इम्तियाज जलील यांनी परवा सहर शेख यांची भेट घेतली. सहर शेख यांची इम्तियाज यांनी भेट घेतली व त्यानंतर ते पत्रकार माध्यमांशी बोलताना म्हणले की एक तोतला इथे येऊन जातो, पोलीस स्टेशन मध्ये जातो व गुन्हा दाखल करतो. मात्र या राज्यामध्ये संपूर्ण देशामध्ये भाजपचे असे कितीतरी लोक आहेत जे रोज मुसलमानांच्या विरुद्ध गरळ ओकतात. नितेश राणे काही पण बोलतात, तुमचे अजित पवार गटाचे आमदार आहेत ते सुद्धा अहिल्यानगरचे काही पण बोलतात. त्यानंतर नवनीत राणा आहेत जे की काही पण बोलतात. तुम्ही त्यांच्यावरती गुन्हे का दाखल करत नाहीत असा सवाल त्यांनी उपस्थित केला. ते एवढंच बोलले की माझा सहर शेख यांना पूर्णपणे पाठिंबा आहे, त्यांनी काही चुकीचं स्टेटमेंट दिलेलं नाहीत आणि तुम्ही फक्त मुंब्र्याची काय बात करता, आम्ही येणाऱ्या काळामध्ये संबंध महाराष्ट्र हिरवा करून टाकू असं स्टेटमेंट इम्तियाज जलील यांनी पत्रकार माध्यमांशी बोलताना दिलं. इम्तियाज जलील यांनी पोलिसांवरती एक आक्रमक भूमिका घेतली. ते असे देखील म्हणाले की पोलीस त्यावेळेस का कारवाई करत नाही, जेव्हा भाजपचे मंत्री म्हणतात की आम्ही मशिदीमध्ये जाऊन मुसलमानांना हाणामारी करू त्यावेळेस का ऍक्शन घेत नाहीत. मात्र तुम्ही सहर शेख वरती कोणत्या कायद्याने ऍक्शन घेतात असा सवाल देखील त्यांनी पोलिसांना उपस्थित केला. तुम्हाला याबद्दल काय वाटतं, आपलं मत नक्की व्यक्त करा. आणि त्यानंतर इम्तियाज जलील असं देखील म्हणाले की यावरती मी पण नाही आणि सहर शेख देखील आम्ही कोणीही माफी मागणार नाहीत असं देखील त्यांनी स्पष्टपणे सांगितलं. धन्यवाद मंडळी पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल.